बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। धुळ्यामध्ये महिला उमेदवारांची संख्या जास्त आहे असं फडणवीसांनी म्हटलं, तर धुळ्यात उमेदवारांनी मतदानाआधी चौकार मारलाय। बिनविरोध निवडून आल्यानं काहींना मिरची लागते असं फडणवीसांनी म्हटलं। तुमको मिरची लगी तो मैं क्या करू असा टोला देखील आता देवेंद्र फडणवीस यांनी लगावलेला आहे। त्यावेळी तर तुम्ही कमालच केली, सुरुवातीला चौकार मारला। 4 नगरसेवक बिनविरोध धुळ्यामध्ये तुम्ही निवडून आणले। आता आपले नगरसेवक बिनविरोध आले तर काही लोकांना मिरची लागते। अब तुमको मिरची लगी तो मैं क्या करू। अजित पवार यांनी बैठकीच्या माध्यमातून उमेदवारांना मार्गदर्शन केलं। शेवटच्या माणसापर्यंत पोहोचा, आपण केलेलं काम जनतेपर्यंत घेऊन जा, अजित पवार यांनी आता कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत। नांदेडमध्ये शिवसेनेमध्येच फटाके वाजू लागले। शिवसेनेच्या आमदारांकडून अपक्ष उमेदवारांचा प्रचार केला जातोय आणि त्यामुळे आता बालाजी कल्याणकर यांनी नाराजी व्यक्त केली। बंडखोरांचा प्रचार आमदारानं करणं दुर्दैवी आहे, बालाजी कल्याणकर यांनी वक्तव्य केलंय। हे मला कळताच मला दुःख झालं या गोष्टीचे की हे गोष्टी अशा घडू नये, की कारण पक्षाने जे उमेदवारी दिली ती आपल्याला मान्यच करावं लागेल। काय होईल ते होईल। मग असं नाही की पक्षाने 4 उमेदवार असताना शिवसेनेचे ही पहिली घटना अशी नांदेड जिल्ह्यात झाली, महाराष्ट्रात कुठेच झाली नाही। तर ही घटना जे आज विधानसभेचे आमदार, मी नाव घेऊ शकत नाही, आणि विधान परिषदेचे आमदार यांनी नारळ फोडण्याचा प्रयत्न केला, नारळ फोडलं प्रचाराचं, मध्ये ही घटना आपले शिवसेनेचे उमेदवार असताना हे व्हायला नाही पाहिजे होतं। नांदेडमध्ये शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील आणि आमदार बालाजी कल्याणकर यांचा अंतर्गत वादाचा चव्हाट्यावर आलाय। आमदार पाटील यांच्या विरोधात कल्याणकर समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली। आमदार हेमंत पाटील यांनी प्रभाग क्रमांक 3 मधील अपक्ष उमेदवार मिनल पाटील यांच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं होतं। त्यावरून कार्यकर्त्यांमध्ये आता असंतोष पसरला असून आमदार कल्याणकर समर्थकांनी आमदार हेमंत पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।